तुळशीचे पान व अन्नपदार्थ. 1. सूक्ष्मजीव नियंत्रण. ग्रहणाच्या वेळी वातावरणातील किरणोत्सर्ग म्हणजेच अल्ट्राव्हायलेट व इतर किरणे आणि आर्द्रतेमुळे अन्नामध्ये बॅक्टेरिया व फंगसची वाढ झपाट्याने होऊ शकते. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल, अर्सोलिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक असतात जे अन्नमध्ये होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखतात. त्यामुळे अन्न जास्त काळ टिकते व दूषित होण्यापासून काही प्रमाणात सुरक्षित राहते. 2. औषधी गुणधर्म. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल गुणधर्म आहेत. म्हणूनच ग्रहणाच्या वेळी तयार केलेल्या अन्नात तुळशीची पाने ठेवणे ही एक प्रकारची नैसर्गिक संरक्षण पद्धत आहे. 3. तुळशीचे पान व नैवेद्य. धार्मिक महत्त्व. शास्त्रात तुळशीला देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची प्रिय वस्तू म्हटले आहे. ग्रहणकाळात वातावरणात अशुद्धता निर्माण होते असे मानले जाते. त्या अशुद्धतेपासून नैवेद्याचे संरक्षण व्हावे म्हणून त्यावर तुळशीचे पान ठेवले जाते. कोणत्याही नैवेद्याशिवाय तुळशी ठेवली नाही तर तो अपूर्ण मानला जातो. 2. शास्त्रशुद्ध दृष्टिकोन. नैवेद्य हे अन्नपदार्थच असतात. जसं अन्नाचे संरक्षण करण्यासाठी तुळशीचे पान ठेवले जाते तसेच देवाच्या नैवेद्यातही ते ठेवले जाते. नैवेद्याला तुळशीचे पान स्पर्शले की तो प्राणप्रतिष्ठित, पवित्र आणि शुद्ध मानला जातो. यामागे एक संदेश आहे की अन्न फक्त शरीरासाठी नाही तर ते दैवी शक्तीचे प्रसाद आहे. तुळशी त्याला आध्यात्मिक पवित्रता देते.